400 रुपये 500 रुपये रोज आहे बाईला. लाख रुपये लागायले तर याला कांद्याला खर्च. आम्ही काय करायचं आता या शेतकऱ्यांनी? हे कांद्याला भाव नाही. हे 5 आणि 4 रुपये किलो व्यापारी मागतात, निवडून मागतात. एक एक कांदा 4 बाऱ्या बघत येत. काय करायचं आम्ही? असं आता रडकुंडी आलोत ना आम्ही शेतकऱ्या बाबतीत. कशाला भावाला तसं करायला? शेतकरी काय लई येडा समजायला का सरकार? तेच लई शहाणा आहे. खायला आमचं याचं शेतकऱ्याचं रक्त पियाला सारखं सरकार. भाव गेला भाव दे तू. मग त्याची बुद्धी तवा का नरकाडीला जाते का काय? मग सर्व माल इकलेच भाव दे तू. सर जगाचा कारभार बघून ह्याला भाव आला की माल आला की येडा होतो का काय? त्याच्या नाही का 7 पिढ्याला जन्मान जुलगीचं असं शेतकऱ्या बाबतीत दुःख व्हायचं. त्याची लई जाईन का? अशी आधुरी संपत्ती कमवतो ह्याचं शेतकऱ्याचं नाही हे करून भागवायचं. आता लेकराच्या नातरुंड पतरुंडाचे शिक्षण, हे कांद्याला आता भाव नाही. आता याला लाख रुपये खर्च झाला. आम्ही काय करायचं शेतकऱ्याने? आता सांगा तुम्ही, हे कसं शेतकऱ्याचं करायचं इथं आता? ह्याला लाख आणि तुम्ही आता भाव कसा द्यायना त्याला तुम्ही? तुमच्या हातात आहे ना सगळं. आता सगळं माल विकल्यास तुम्ही भाव कसा दिला? कापसाला, सोयाबीनीला, आता शेतकऱ्याच्या नड्याला आले त्याला आता सगळ्या गोष्टी करायच्या. तर आता भाव आला तुमची. तर तुमची अक्कल चुलीत गेली ना आता आली. आता कांदा पुन्हा सगळा शेतकऱ्याचा सडेसा आता भाव दिल्यास आम्ही कसं करायचं आता पुन्हा? आता हे कसं करायचं? हे आमच्यापाशी आहे तेवढं भाव नाही. जसं आमच्यापाशी जवळ कापूस तुरी होत्या तेवढं तुम्ही भाव दिला नाही. कापसाला सोयाबीनला आता तुम्ही भाव वाढीला. तुम्ही स्वतःला शहाणं समजायला. तर आमचं शेतकऱ्याचं वाली कोणी नाही. तुम्ही स्वतःचेच वाली. तर आता हे कसं करायचं? आमचं जर खातान तर तुमचं पिढ्यानपिढी 7 पिढ्या वाटोळ होईन, 1 पिढी वाटोळ होणार नाही. आम्ही शेतकऱ्याचं इतकं त्रास आहे. वर्षांनी वरीच तुम्ही तसं करतात. नमस्कार, मी वैजनाथ ढवळे, तालुका परतूर. तुम्ही अक्षरशः बघू शकता हा कांदा आहे. 1 महिना झालं कांदा हा अक्षरशः शेतात होता. त्या पावसाऐवजी मी इथं आणून टाकला. काल 2-3 दिवसाआधी मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की आम्ही नापेड सेंटर चालू करणार आहेत. शेतकऱ्यांना नापेड सेंटरवर कांदा घालावा. पण नापेड सेंटरवर गेल्यावर विचारपूस केला असता की नापेड सेंटरनं या परतूर तालुक्यातले जितके 9-10 नापेड सेंटर येत नाही सगळ्यांना सांगितले बाबा नापेड सेंटरला कोणत्याही प्रकारचे आदेश आलेले नाहीत. मग वारंवार या शेतकऱ्याला वेगळ्या वळणावर न्यायचं काम हे शासन का करतं? हे मला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायचं आहे की अक्षरशः अर्धा 20-25 टन कांदा आहे, अर्धा अक्षरशः सडलाय, शेतात फेकून दिलाय. उरलेला कांदा आम्ही घेऊन आलेलो आहे किंवा मुख्यमंत्र्यांचे आदेश आले बाबा याचं. आणि खुल्या बाजारामध्ये विकायला गेलं तर अक्षरशः 200-300 रुपयाला 200 रुपयाला कट्टा चालला किंवा 150 रुपयाला कट्टा चाललेला आहे. आज जर तुम्ही गोणी घ्यायची बघायला गेलं तर 7 रुपयाची गोणी 15 रुपयाला गोणी झालेली कांदा भरायची. आज 200 रुपयाची रोजंदारी अक्षरशः 400 रुपये गेले. मग प्रत्येक गोष्टीचे प्रत्येकाला भाव ठरायचा अधिकार आहे. मग आज शेतकऱ्याला अधिकार का नाही? या मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एवढंच विचारायचं आहे की का शेतकऱ्याची वारंवार पिळवणूक का लावलेली? की शेतकऱ्यांना फक्त पिकून आत्महत्याच करायच्या का? याचं मला शासन म्हणजे मुख्यमंत्री साहेब हे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आहेत. त्या कुटुंब प्रमुखांना विचार करायला पाहिजे. ॲग्रीच्या संदर्भात फक्त यांना रोड रस्ते एवढं पाहिजे, पण त्या रस्त्यावर चालणारा हा काना ताईट पाहिजे ना. शेतकऱ्याच्या म्हणजे अक्षरशः कंबरड मोडून गेलेले या चुकीच्या धोरणामुळं. आज जोरक आमच्यापाशी सोयाबीन होती, तिचे भाव अक्षरशः 4,042 रुपये होते. कापूस होता, कापूस 7,072 रुपये कापूस विकलेला आहे आम्ही. आज कापसाचे भाव तुम्हाला सांगतो 10,000 रुपये झाले. सोयाबीनचे भाव 72-73 रुपये झाले. मग जोपर्यंत शेतकऱ्यापाशी माल आहे तोपर्यंतच तुम्हाला सांगतो त्याच्यापाशी भाव राहत नाही. आणि मग शेतकऱ्याने विकल्यानंतरच का प्रत्येक गोष्टीला भाव येतो? आज तुम्ही विचार करा. याला 1-1.5 लाख रुपये हार्वेस्टिंगला 50,000 रुपये गेले इथं. आणि खता औषधाला बियाणाला 1 लाख रुपये गेले, 1.5 लाख रुपये. आणि आज विकायला गेलं त्याचे 50-60 हजार रुपये यायचे नाही. इथून पुढं शेतकऱ्यांना अक्षरशः म्हणजे मुलाचे शिक्षण कसे करायचे, कसं कुटुंब भागायचं. आज 7 जून लागलाय. आज यांना प्रत्येक गोष्टीचे भाव ठरवता येते, पण आज कांद्याचे झालं, सोयाबीनचे झालं, चांगले दर का देऊ शकत नाही शासन? आज सोयाबीनची बॅग तुम्हाला 1500 रुपयाची बॅग 2200 रुपयाला करायला चालती. प्रत्येक गोष्टीचे 30-40 गगनाला भाव गेले. तर प्रत्येक मालाला का भाव नाही? आज शेतकरी म्हणल्यानंतर लाखाचा पोशिंदार आहे. प्रत्येक जणाला चांगली फळभाजी, स्वच्छ फळभाजी, ऑर्गॅनिक सगळं पाहिजे. त्याचा माल तुम्हाला खवडतो, पण जिवंत राहिला तर तुम्हाला खायला भेटत ना.
मुख्यमंत्र्याला माझी एवढीच विनंती कळकळीची, तातडीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये नापेड सेंटर जसे सुरू केले तसे परतूर तालुक्यामध्ये नापेड सेंटर सुरू करा. आणि शेतकऱ्याचा कांदा तुम्हाला सांगतो हजारो मॅट्रिक टन या परतूर तालुक्यात कांदा, किती कमीत कमी 2 ते 3 हजार हेक्टर एवढा कांदा पेरलेला आहे. काही शेतकऱ्याचा तर अक्षरशः कांदा जाग्यावर सोडून फेकून दिलेला आहे. त्याच्या 1 रुपयाही हाती लागलेला नाही. फक्त शासनानं शेती कशी भागवायची, शेती कशी करायची फक्त मुख्यमंत्र्यांना सांगण्यात यावा. आणि आज सगळ्या ॲग्रीच्या संदर्भात सत्ताधारी बी आणि विरोधक बी गप्प येत बसलेले. गेंड्याचं कातडं तरी बरं, गेंड्याचे म्हणजे हा शासन हा डुकराच्या कातड्याच्या पलीकडा गेलेला झालेला आहे. तुम्हाला सांगतो हा किती 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 भोगायचं, किती म्हणजे शेतकऱ्यांना तळतळ हा किती 43 डिग्री सेल्सिअस आहे. आज कांदा उचलून इथं आणून टाकलाय अक्षरशः 46 डिग्री सेल्सिअस म्हणजे 43 डिग्री सेल्सिअस मध्ये अर्धा कांदा सळलाय. फक्त शेतकऱ्यांनाच उन्हात राहायचं, तुम्ही एसी मध्ये बसून एसी गाड्यामध्ये बसून आरामशीर खायचं का? हा एवढं बोलून मी तुम्हाला सांगतो फक्त आता मुख्यमंत्र्याला एकच कळकळीची विनंती, आमची तर जाऊन द्या, आमची जिंदगी गेली हा, पण आमच्या लेकराचं फ्युचर बघून आम्ही एकच विनंती करतो की बाबा आता तुम्ही तात्काळानं नापेड सेंटर सुरू करा ना, आमचा कांदा घ्या. निदान जाऊन द्या, आम्ही नाही खाल्लं दुसरं काही काजू बदाम तर निदान तेल चटणी तरी खाऊ आणि आमचं पोट जगू. अरे 2 महिने झाले कांदा काढून काय मिळ नाही, काय नाही. अरे मरायलो तर आम्ही काय विचार करा काय भाव काहीतरी मागितला? शेतकऱ्याचा. काय भाव मागितला कांदा? मागिते 4 रुपये 2 रुपये बर बर. आणि बाई घेते 300 रुपये रोज. हा. ते बी येते 9ला येते 1 वाजता तर काम करते, म्हणजे उन्हाचं नाही करीत म्हणे. मेलोच ना आम्ही मरायचं का काय का जागाव का मराव. खताचे भाव असे गगनाला नेऊन टेकलेत. कांदा सडायलाय. बर बर.